तर आज मी बनवणार आहे कोळंबी भात. तर ह्याच्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण टाकूया. आलं लसूण मी हे बारीक चॉप करून घेतलेलं आहे. त्याला चांगलं तेलामध्ये परतवून घेऊया व्यवस्थित. कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकते आहे. कांदा पण मी चॉप केलेला आहे बारीक असा. तर तो पण चांगला व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आता मी 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट अजून मिरच्या वाढवू शकता. तर आता त्याच्यात आपण हळद टाकूया. हळद आणि हिंग टाकून ह्याला परत एकदा चांगलं व्यवस्थित परतवून घेऊया. आता ह्याला बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तेल पण सुटलेलं आहे. तर ह्याच्यात मी अख्खे गरम मसाले टाकलेले आहेत. तर ते अख्खे गरम मसाले टाकून आता आपण व्यवस्थित हे हलवून घेऊया. तर त्याच्यात पण मी बारीक चॉप केलेलं टॅमॅटो टाकलेला आहे. तर टॅमॅटो टाकल्यावर आपण याला परत एकदा परतवून चांगलं हे करून घ्यायचं शिजवून. आणि ह्याच्यात मी बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे, जेणेकरून कसं आपल्याला चांगली टेस्ट पण मिळते. पुदिन्याने कोळंबी भाताला टेस्ट पण छान येते. तर हे टाकून आपण परत एकदा परतवून घेऊया. आणि कोळंबी पण मस्त व्यवस्थित मी स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलेली ती आता आपण याच्यात टाकूया आणि परत ती परतवून घेऊया. कोळंबी पण व्यवस्थित मोठी मिळालेली होती, त्यामुळे ती शिजली पण व्यवस्थित गेली. आणि तसंच हा भात घेतलेला आहे मी तुकडा. तर ह्याला पण आता आपण पाहिजे तेवढं पाणी टाकून तुम्ही व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्या. मी याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे. तर आता याला आपण वाफ देऊया. तुम्ही बघू शकता हा किती छान प्रकारे वाफ आली आहे याला आणि व्यवस्थित आपला हा भात शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही कोळंबी पण छान व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून आपण याला गार्निश करून घेऊया आणि सर्व करूया हा स्पेशल कोळंबी भात. हा कोळंबी भात मी माझ्या माहेरी केलेला. माहेरी आल्यावर थोडं मम्मीला पण काहीतरी आपल्या हातचं द्यायला पाहिजे की नाही बनवून. सो त्यामुळे तर तुम्ही पण ट्राय करून बघा हा कोळंबी भात.